आमचे पप्पा काढतायत आम्हाला मेहंदी. काय काढताय? काय लिहिले होते? लिहिलंय काय ते तुम्ही सांगा. राघवी असं. अरे काय जागा नाही काढायला. तरी शिदा उद्या वटपौर्णिमा आहे, तर माझा नवरा बघा कसा माझ्यासाठी मेहंदी काढतोय. काय काढतात काय माहिती. काय थँक्यू. सकाळी लवकर उठून चपाती आणि अळूच्या वड्या केलेल्या होत्या आणि त्या आता टिफिनमध्ये पॅक करून देते. टिफिन पॅक करून आणि देऊन झालेला आहे. आता किचनच्या ओट्यावरती जी घाण होते ती आपण आता साफ करूया आणि आपल्या पुढच्या कामाला लागूया. मी आता काळे मणी ओवायला घेतले. जे 5-5 काळे मणी दोऱ्यामध्ये ओवतात तसे मी 7 असे काळे मणी ओवून घेतलेले आहेत, जे प्रत्येक वाणामध्ये एक एक ठेवलं जाणार. साडी वगैरे नेसून मी तयार झालेली आहे. आता फक्त दागिने वगैरे घालायचे, माझं ताट उचलायचं आणि वडाला पुजायला जायचं. डोळ्यात काय ते खुपायला लागलं होतं, एवढं खुपत होतं. डोळे चोळून चोळून मला सगळा आय मेकअप खराब झाला. विचित्र होते. मेरी मम्मी है. मेरा पूरा आग गया रे, बहुत जल रहा है मेरा आग. पूरा मेरा आँख का मेकअप चला गया. मैं इतना भी जिसको घस दी आँख को, और मैं जब पानी लगाऊंगी अभी आँखों में. आरतीची थाळी तयार करूया. त्या आरतीच्या थाळीमध्ये आपण ठेवले निरंजन, वडाची 7 पानं आणि 7 पानांवरती 5 प्रकारचे फळं आणि आपण 5 मणी ओवलेले दोरे, हे सगळं आपण त्या पानांवरती ठेवू. ती छोटीशी ओटी, आपला दोरा, 5 अगरबत्ती आणि निरंजनमध्ये आपण तेल घालून माझी थाळी तयार झालेली आहे. आता देवाला पण वाण ठेवलंय. आम्ही निघालो आता पूजा करायला. घरी येऊन मी माझ्या मिस्टरांनाही वाण दिलं आणि त्यांच्याकडून मी हे बांधून घेतलं स्वतःला. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.